व्हॅलेंटाईन डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज व्हॅलेंटाईन डे आहे अतिथी. बट आपल्याला ऑलमोस्ट 5 वर्ष झाली आपण लग्न करून आपल्याला. तर कधीच 5 वर्षात तू माझ्याकडे कधी असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट असं कधीच माझ्याकडे असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मागितलेलं नाही आहे. आणि कसं सेलिब्रेट म्हणजे करावं आपण व्हॅलेंटाईन डे असं तुला वाटतं? माझ्या मते की व्हॅलेंटाईन डे म्हणजे काहीतरी गिफ्ट मिळालं पाहिजे किंवा कुठेतरी डेटवर गेलं पाहिजे किंवा काही चॉकलेट्स, टेडी डे, या सगळ्या डेजची अशी गरज नाही वाटत मला. फक्त एवढंच की आपल्यावर जर एखादी व्यक्ती मनापासून प्रेम करते तर त्या व्यक्तीच्या प्रत्येक म्हणजे अप अँड डाऊन्समध्ये आपण तिच्यासोबत असलं पाहिजे, तिच्या पाठीशी खंबीर उभं असलं पाहिजे. तोही आपल्यासाठी एक चांगला व्हॅलेंटाईन डे किंवा तेही डेज आपल्यासाठी व्हॅलेंटाईन्सच असतील. सो मला काय वाटतं की बाबा व्हॅलेंटाईन डे हा सेलिब्रेट करण्याचं प्रत्येकाचे जे काही ओपिनियन्स असतील ते वेगवेगळे असतील. मी कोणाला काही ब्लेम करत नाही आहे की व्हॅलेंटाईन असाच सेलिब्रेट केला पाहिजे, तसा सेलिब्रेट केला पाहिजे. पण माझ्या मते की व्हॅलेंटाईन डे हा असा सेलिब्रेट करावा की आपल्यासोबत असणाऱ्या पार्टनरला किंवा आपण आपल्या मनात आपल्या पार्टनरविषयी जे काही इमोशन्स आहेत ते बोलून दाखवल्या पाहिजे किंवा त्याने केलेल्या प्रत्येक कृतीमध्ये आपण आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सो एकमेकांना कळेल की आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे. आणि प्रेमात वस्तूच दिली पाहिजे किंवा काहीच दिलं पाहिजे याची काही अपेक्षा नसते. जर आपण मनापासून प्रेम करतो तर वस्तू काही मॅटर करत नाही प्रेमासाठी. सो मला वाटतं की हा व्हॅलेंटाईन डे मला मनापासून वाटेल की व्हॅलेंटाईन डे हा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तू माझ्यासोबत जे काही 5 वर्ष उभा होतास किंवा माझ्या पाठीशी उभा असशील आणि याच्या पुढेही राहशील, तर प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी व्हॅलेंटाईनच असेल. सो मला तुला थँक्स म्हणायचं आहे की तू 5 वर्षात जे काय आपल्यामध्ये अप अँड डाऊन झाले किंवा आपण जे काही सक्सेस स्ट्रगल केले बेबीपासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत, त्यासाठी तू जो काही सपोर्ट केला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. मला पण तुला थँक्यू बोलायचं आहे. या 5 वर्षात जो काय स्ट्रगल झाला किंवा अप्स अँड डाऊन आले त्यात तू माझ्याबरोबर होती आणि तुझं असणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ. सो थँक्यू व्हेरी मच. सो आम्ही यावर्षी असं ठरवलं आहे की एकमेकांना आपले इमोशन्स बोलून दाखवायचे आणि प्लस जे काही आम्ही 5 वर्ष एकमेकांसोबत राहिलो किंवा एकमेकांसाठी जे काही केलं त्याच्यासाठी आम्ही एकमेकांना थँक्यू बोलून आमचा व्हॅलेंटाईन सेलिब्रेट केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की हा व्हॅलेंटाईन डे खरंच आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसोबत बोलून केला पाहिजे, तर नक्की हा व्हॅलेंटाईन डे तुम्ही अशा प्रकारे साजरा करा. आणि प्रेमाच्या व्यक्तीला कोणत्याही वस्तूची गरज नसते, तर त्याच्या म्हणजे पार्टनरच्या आधाराची किंवा त्याच्या गोड शब्दांची गरज असते. सो पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की तुम्ही पण तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला आज कृतज्ञता व्यक्त करून बघा. ती व्यक्ती नक्की खुश होईल आणि तेच त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट असेल मे बी. हे माझे विचार होते. सो जर तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला तुम्ही सपोर्ट करा. सो आम्ही नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ. सो थँक्यू सो मच अँड बाय बाय. बाय बाय.